तर हॅलो गाईज, गौरी मेंगडन 15 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या या चॅनलवरती कोणी नवीन असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर आणि कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत असते की काय तुम्हाला कसे वाटतात ब्लॉग वगैरे. तर आज होता 15 ऑगस्ट म्हटल्यावर माझा वाढदिवस असतो त्या दिवशी. सो मी पटापट लवकर उठले, देवपूजा वगैरे केली आणि दक्ष एक्झाम असल्यामुळे दक्षला काही सुट्टी नव्हती त्या दिवशी, दक्ष ट्यूशन होती. सो मी सगळं आवरलं, 11 वाजता त्याला ट्यूशनला घेऊन चालले होते. त्या पिरियडला त्याला ट्यूशनला सोडून आल्यानंतर आयडिया तर काही नव्हती बड्डे सेलिब्रेट करायचं वगैरे, इतकं काही मला नव्हतं हे यावेळेस वाटत. त्यानंतर मग यांचा काही प्लॅन होता. सो मग सासूबाई आल्या. सासूबाई आजारी असल्यामुळे मला त्या दक्षला सोडून आले ट्यूशनला आणि त्याच्यानंतर मग सासूबाई आजारी होत्या तर त्यांना मला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं. त्यांचे हातपाय दुखत होते. सो मी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिथून आले मी हॉस्पिटलवरून. मग त्या घरीच बसला, त्या झोपल्या होत्या. त्या बोलल्या आराम करते. मग आम्ही गेलो थोडंसं बाहेर म्हणजे कुठे नाही, लोणावळ्यामध्येच होतो. लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर आम्ही ते थोडंसं हे माझा केक कट करणार होते. सो मग आम्ही तिथे थोडंसं गेलो खंडाळा घाटमध्ये आणि तिथे सनसेट कॅफे आहे, तिथे माझा केक कट करण्यात आला. आमच्या मम्मीचा बर्थडे चालू आहे. कुठे? मुंबई, अमेरिका. तू मुंबई होतं काय, अमेरिका आलो होतं, दिल्ली. आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे सगळीकडेच खूप सारी अशी गर्दी होते की काय विचारूच नका. त्या दिवशी पण अशीच खूप सारी गर्दी होती. तर आम्ही फायनली पोचलो सनसेट कॅफेला आणि तिथं गेल्यानंतर काय बोलू, 15 ऑगस्ट म्हटल्यानंतर सगळीकडेच डेकोरेशन हे असतंच, बलूनचं वगैरे, आणि ते पण आपल्या झेंड्याच्या कलरमध्ये. सो मी कुठेही गेले माझ्या बड्डेच्या दिवशी तर तिकडे डेकोरेशन हे असतंच. सो करायची मला गरजच पडत नाही. सो आम्ही गेलो सनसेट कॅफेला, तिथंही छान असं डेकोरेशन ऑलरेडी होतंच. सो करायची काही गरजच पडत नाही. सो तिथे असं डेकोरेशन होतं आणि छान असं तिथे उभं राहिल्यानंतर सनसेट पॉईंट दिसतो. पण त्या पिरियडला दिसत नव्हता. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही दुपारीच गेलो होतो काहीतरी कारणामुळे. आणि त्यानंतर तिकडे मस्त असा व्ह्यू दिसत होता. काय व्ह्यू होता काय विचारूच नका, मस्त होता आणि वातावरण मी खूप छान होतं. मग आम्ही असा बड्डे सेलिब्रेट केला तिथे. थोडंसं माझ्यापेक्षा माझ्या पिल्लांनाच फार घाई असते बड्डे सेलिब्रेशन करण्याची, त्यांना खूप आनंद वाटतो त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग असं सेलिब्रेशन झालं आणि सगळ्यांना केक वगैरे भरवलं. आणि त्यानंतर माझ्या छोट्या पिल्लूला बघा किती केक भरवायची घाई आहे. मग मम्मी भरवते, आधी खाऊन घे ना. सो सगळं केक सेलिब्रेशन कट झाल्यानंतर थोडंसं असे स्प्रे वगैरे मारणं, खार केसांची कपड्याची वाट लागली. आणि त्यानंतर मस्त व्ह्यू होता, छान असं पाऊस पडत होता त्या दिवशी, खूप छान असा व्ह्यू होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाण्यासाठी मागवलं काहीतरी आणि मग ते येतोपर्यंत असं बसलो होतं, जे ते आपल्या मोबाईलमध्ये बघत होतो किंवा गप्पा चालू होत्या. आणि पोरांचं तर चालूच होतं व्ह्यू, म्हणजे बडबड गप्पा करणं, हे करणं ते करणं. आणि छान असं त्यांनी डेकोरेट केलं असल्यामुळे पण खूप छान वाटत होतं. आणि त्या दिवशी आणि बड्डे असला स्वतःचा काहीतरी वेगळी फिलिंगच असते, काही नसलं केलं तरी किंवा केलं तरी खूप छान असं वेगळाच दिवस असतो तो आपल्यासाठी. सो मग आम्ही खाण्यासाठी सँडविच आणि पिझ्झा वगैरे आणि कोल्ड कॉफी वगैरे असं सगळ्यांनी मागवलं आणि ते टेस्टी होतं फार तिथे ते सगळं. आणि ते खाल्ल्यानंतर आम्ही गेलो होतो, आम्ही निघून बसलो थोडा वेळ आणि त्याच्यानंतर मग निघालो, कारण ह्यांना जायचं होतं गावाला. सो मग आम्ही खाल्लं वगैरे आणि मग हे गेले गावाला निघून. आणि त्याच्यानंतर आईंना वगैरे घेऊन गेले आणि मग आम्ही दोघीही, माझ्यासाठी वेटिंगच होती की आपण लॉंग ड्राईव्हला जाऊयात. मग आम्ही दोघी निघालो लेकवर. पण लेकवर इतकी गर्दी होती की काय बघायलाच नको. तिथं न जाता आम्ही गेलो होतो इकडे दुसऱ्या ठिकाणी गेलो, एका ठिकाणी, आणि तिथे बसलो. तिथे तिने माझं केक सेलिब्रेशन केलं वगैरे, खूप छान असं वाटलं मला केक कटिंग वगैरे केल्यानंतर. कारण मी नेहमी पुण्याला जाते माझ्या घरी बड्डेच्या दिवशी, तिकडे सेलिब्रेशन असतं. पण ह्यावेळेस या टायमिंगला मी इकडे सेलिब्रेशन केलं. सो छान वाटलं मला आणि खूप भारी वाटलं. आणि तिथून पुढे आम्हाला जायचं होतं माझ्या नंदेच्या घरी. तिथे गेल्यानंतर पण तुम्ही बघा, तिने पण छोटासा केक कट केला माझ्यासाठी आणि भारी वाटलं त्यांच्या इथे जाऊन पण. मग काय गेलो होतं, पिल्लू झोपलं होतं ऑलरेडी. तिथे काहीतरी देण्यासाठी आम्ही जाणार होतो, पण पहिले आम्ही लेकवर गेलो, त्यानंतर आम्ही तिच्या घरी गेलो. तिथे पण जाताना आम्हाला खूप उशीर झाला, कारण ट्रॅफिक पण लागलं, गेट लागला. सो आम्ही गेलो तर पिल्लू ऑलरेडी झोपलेलंच होतं. मग तिच्या मम्माशी आणि मम्मींशी गप्पा मारत बसलो. गप्पा झाल्यानंतर तिने पण छोटासा केक कट केला आणि आम्ही तिथं निघालो. तेव्हा मला हे डॉगी तिथे दिसलं, खूप छान असं डॉगी होतं. आणि तिथे गेलं तर हे बेबी बघा असं झोपलं होतं. मग हळूच जाऊन त्याची एक किस्सी घेतली, कारण का किस्सी न घेता छोट्या बाळाला सोडणं अवघड आहे. मग काय करणार, ते अंगावर घेताच मी त्याची खूप सारी किस्सी घेतली आणि सोडून त्याला झोपून दिलं की नको डिस्टर्ब करायला. मग मम्मींनी आणि पूजाने माझं असं केक कटिंग केलं. सो भारी वाटलं, छान वाटलं. केक कट झाल्यानंतर बघा त्यांच्या गप्पा ऐका.
कुठे त्यांनी दोघींनी खाल्ले मग तिथून मम्मी म्हटल्या ये छकुली मी तुला पण भरवते. सो त्यांना तिलाही भरवलं आणि मग असं चाललं होता, गप्पा वगैरे झाल्या. मग उठलं ते आमचं पिल्लू आणि मग काय त्याला उठलं बिलकुल रडू नाही. खरं म्हणजे त्याला रडू हे बिलकुल नाही आहे. बघाव त्याच्याशी आणि बोलतल तितकं स्माइली करत असतो तो. इतकं छान आहे त्याच्या मम्माचं की त्याला तिला टेन्शनच नाही. इतकं हॅप्पी राहतो तो. म्हणजे रडू हे बिलकुल नाही आहे त्याला. मग तिथून निघालो तो लागला तो आम्हाला गेट आणि वहिनींकडे जाताना आम्हाला भेटले नागेश भाऊ. मोठ्याने बोला जरा. हॅपी बर्थडे. कोण आहे व्हिडिओ ब्लॉक मध्ये येऊ दे. तुला बायकोला पण कळू देत ना किती पोरी बघतात ते. खूप साऱ्या पोरी बघतो मी. हा मग तू इकडं कोण फिरतोय. मग तिथून आम्ही वहिनींकडे गेलो. वहिनींनी पण केक आणला होता. सो तिथे पण आम्ही एकदा केक कट केला. सो थँक्यू वहिनी. आणि मग तिथून झाल्यानंतर केक सेलिब्रेशनला केक कट करण्यासाठी माझ्या आधी माझ्या पिल्लांची घाई बघा. आणि बघा आता मला विश कशा प्रकारे गाणं म्हणतात ते. थँक्यू सो मच वहिनी, इशू अँड जीत अँड बटर की तुम्ही माझं परत एकदा केक कट केला. सो थँक्यू एव्हरीवन.